साधकांचा माय बाप दर्शने हरिताप, सर्वाभोवती सुखरूप ज्ञानोबा माझा. एवढे महान असणारे ज्ञानोबा आहे. मग अशी कुठली वेळ त्यांच्यावरती आली त्यांना चिमुकल्या मुक्ताबाईंची उपदेशाची गरज पडली. लक्षपूर्वक ऐका. एके दिवशी ज्ञानोबा अलंकापुरी नगरीमध्ये मधुकरी मागण्याकरिता गेले. एका घरासमोर जाऊन उभे राहिले आणि म्हणाले, माते भिक्षामध्ये घे. आतून आवाज आला, कोण रे तू? आई, मी ज्ञानोबा. खबरदार मला आई म्हणशील तर. अरे संन्यासाच्या मुला आणि कार्ट्या, अरे तुला किती वेळ सांगितलं की माझ्या दारामध्ये तुला मधुकरी वगैरे काही मिळणार नाही. त्यावेळेस ज्ञानोबा मान खाली घालून पुढच्या दारात जातात आणि म्हणतात, माते भिक्षामध्ये घे. आतून आवाज येतो, अरे संन्यासाच्या मुला अरे कार्ट्या, अरे तुला किती वेळ सांगितलं या अलंकापुरीमध्ये मधुकरीला यायचं नाही आणि कोणी परवानगी दिली तुला या अलंकापुरी नगरीमध्ये मधुकरी मागण्याची? त्यावेळेस ज्ञानोबा म्हणाले, आई, आळंदी हे आमचंही गाव आहे आणि तुमचंही गाव आहे, मग यात परवानगी घ्यायची काय गरज? पुन्हा माझ्या ज्ञानोबांनी मान खाली घालावी आणि पुढच्या दारात जावं म्हणावं, माते भिक्षामध्ये घे. तेवढ्यात आतून कोणीतरी शिदा घेऊन आलं आणि ज्ञानोबांना म्हणाले, ज्ञाना, हे रे बाळा, अरे बाळा, तू खूप दिवसांनी आलाय. असे सहानुभूतीचे शब्द ऐकून माझ्या ज्ञानोबांना खूप दिवस झाले होते. ज्ञानोबांच्या डोळ्यात अश्रू आले. महाराज ज्ञानोबा म्हणाले, आई, हो, मी खूप दिवसांनी आलो. त्यावेळेस ज्ञानोबा ती फाटलेली झोळी घेतात, मधुकरी घेतात आणि सिद्धबेटाकडे निघतात. आणि सिद्धबेटाकडे निघत असताना तेवढ्या समोरून विसोबा खेचर येतात आणि भर चौकामध्ये माझे ज्ञानोबांना अडवतात आणि म्हणतात, अरे संन्यासाच्या मुला अरे कार्ट्या, अरे तुला किती वेळ सांगितलं की अलंकापुरी नगरीमध्ये मधुकरीला यायचं नाही. खबरदार पुन्हा या गावामध्ये पाय ठेवशील तर. ज्ञानोबा म्हणतात, काका, अहो, आमचं एवढं काय चुकलं? का म्हणून तुम्ही आम्हाला एवढा त्रास देतात? का म्हणून तुम्ही आम्हाला एवढं बोलतात? विसोबा खेचर घोड्यावरून खाली उतरतात आणि माझ्या ज्ञानोबांची झोळी उचकवतात, ती फाडतात, खाली मधुकरी पायाने तुडवतात. परंतु ज्ञानोबा मान खाली घालून रडतायत. महाराज रुदन करतायत. मग ज्ञानोबा कोणी माझ्या ज्ञानोबांच्या अंगावर चिखल उडवतोय, कोणी माझ्या ज्ञानोबांच्या अंगाला चिमटे घेतोय, कोणी माझ्या ज्ञानोबांच्या डोक्यात मारतोय. का छळ चाललाय माझ्या ज्ञानोबांचा? मग ज्ञानोबा ती फाटलेली झोळी उचलतात आणि सिद्धबेटाकडे निघतात. इकडे मुक्ताबाई ज्ञानोबांची वाट बघत होता. आता माझं ज्ञानदाता येतच असेल, नक्कीच त्यांनी मला मधुकरी वगैरे खायला आणलीच असणार. मुक्ताबाईंना लांबूनच ज्ञानोबा दिसतात. मुक्ताबाई धावत जातात आणि बघतात तर काय, अगदी माझ्या ज्ञानोबांचे डोळे लाल झालेले आहे, अंग अगदी गरम झालेलं आहे. मुक्ताबाई म्हणतात, अरे दादा, काय झालं सांग ना दादा. बोलणार रे दादा. परंतु ज्ञानोबा काही बोलत नाही. मान खाली घालून रडतायत. महाराज ज्ञानोबा काही बोलत नाही, मान खाली घालून रडतायत, रुदन करतायत. मग मुक्ताबाई म्हणतात, दादा, मला भूक लागली म्हणून तू मधुकरीला गेला ना दादा. यापुढे जर मला भूक लागली ना तर मी तुला मधुकरीला कधीच जाऊ देणार नाही दादा. अरे तुला हे लोक एवढा त्रास देतात ना दादा, म्हणून मी तुला मधुकरीला कधीच जाऊ देणार नाही. आणि मला जर भूक लागली ना तर मी अजय वृक्षाचे पान खाईल दादा. मला जर तहान लागली ना तर मी इंद्रायणीचे पाणी पिईल, परंतु मी तुला मधुकरीला कधीच जाऊ देणार नाही दादा. ज्ञानोबा काही बोलत नाही. ज्ञानोबा पर्णकुटीत जातात आणि ध्यानस्थ बसतात. मुक्ताबाई ज्ञानोबांना पाणी घेऊन येतात. इकडे तिकडे बघतात तर ज्ञानोबा त्यांना दिसत नाही. आवाज देतात, ज्ञानदाता, ज्ञानदाता, अरे तू कुठे आहे? मात्र ज्ञानोबा काही बोलत नाही. मुक्ताबाई धावत पर्णकुटीकडे जातात आणि त्या पर्णकुटीच्या खिडकीतून डोकावतात तर ज्ञानोबा समाधी लावणार. तेवढ्यात मुक्ताबाई म्हणाल्या, अरे दादा, अरे दादा, तू या लोकांचा विचार करू नको दादा. अरे बोलून चालून ती मूर्ख लोक आहेत दादा. काय म्हणून तू त्यांचा विचार करतो दादा? अरे दादा, ही तुझी परीक्षा आहे आणि तुला ठरवायचं आहे की या परीक्षेत तुला पास व्हायचं आहे की नापास. अरे दादा, तू विचार करू नको दादा. अरे दादा, बोलून चालून ही मूर्ख लोक आहेत, मग तू त्यांचा विचार का करतो? मला सांग, एखादा कीर्तनकार जर रोडाने जात असला, त्याला जर एखाद्या दारुड्याने जर शिव्या दिला तर त्याचं वाईट वाटून घ्यायचं का हो? तर नाही. मुक्ताबाई म्हणतात की दादा, बोलून चालून ती मूर्ख लोक आहेत दादा, तू तो विचार करू नको. तू हा विचार कर की तुझा अवतार कशासाठी झालेला आहे. तर संतांचा अवतार कशासाठी असतो? जगाच्या कल्याणाला संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणाला संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणाला संतांच्या विभूती,
विभूती